एखाद्या वेळेस काही वाक्य उलट असतात गुरूंचे. ते कसे? समजा तुम्हाला इतक्यावरही सारखा क्रोध येत असेल, सवय झालेली असते माणसाला, विसरतो. आणि अफाट प्रेम तुमचं बाकीच्या याच्यात जर दिसत असेल, तुम्ही साधक म्हणून चांगले असाल, प्रत्येक प्रयोग गिरवत असाल, पण एवढं मात्र होत नाही. खटकन तुम्हाला सांगितलं जातं, आता क्रोध कराल तर तुमचं डोकं उठेल. मग क्रोध करायला लागलं की डोकं धरलं जाईल, छाती दुखायला सुरुवात होईल. एक प्रकारच्या शिक्षा लावल्या जातात. मग तुम्ही चढ पडता. आम्हाला शिक्षा लावल्या होत्या की परवानगी नाही मागितली हात वाकडा होईल. एक दोनदा वाकडा झाला, मग माफी मागायची की नीट व्हायचं. ह्या शिक्षा दिल्या जातात. हे निर्माण झालं तर तुमचं असं होईल. त्या भीतीपोटी माणूस नंतर करायला लागतो. गुरुवाक्ये मन धुतले, कारण धुतलेलं मन पुन्हा लीड बिडू नये ह्याच्यासाठी शिक्षा ठोकल्या जातात. त्याला लक्षात घ्या, किती बारकावे सांगायलो याच्यात. गुरुवाक्य असतात ते. बाप्पासाहेबांचे मंत्रच विसरले. बाप्पासाहेब नेहमी वैश्यदेव नैवेद्य एकदा सांगितलं, हे सगळे देव गुंडाळून ठेवून द्या. काशीमध्ये असताना 6 महिन्याच्या अभ्यासामध्ये मोदीजी महाराजांनी सांगितलं, आता ज्या नावेतून तुम्ही इथपर्यंत पोहोचला ती नाव सोडून द्या, आता पुढे जा. तरी बाप्पासाहेब आपले ते करत होते, मंत्र वगैरे सगळं. शेवटी एके दिवशी म्हणले, तुम्ही सकाळी उठल्यानंतर रात्रीचं घोकलेलं शिकलेलं जे आजपर्यंत असेल विसरून जा सगळे मंत्र. आठवच न म्हणले सकाळी. काय करणार आता? कसे मंत्र म्हणणार? अशा शिक्षा असतात. गुरुवाक्ये मन धुतले. आणि काही वेळेस जी गोष्ट असाध्य वाटते पण इमानदारीनं सगळे प्रयोग चाललेले आहेत, तर गुरु त्याला टेका स्वतःच्या सामर्थ्याने देतात आणि या दिव्य गुणांचा प्रसाद गुरु प्रवाहित करतात. त्यांच्या शब्दांवर ते ब्रह्मतेज टाकल्या जातं आणि ते क्षेपणास्त्र म्हणून पडतात आणि मन बुद्धी सगळ्याला ठीकठाक करतात. इतका विश्वास पाहिजे गुरूंच्या शब्दावर. भगवंताच्या शब्दावर नको, शास्त्रांच्या शब्दावर नको, इतक्या गुरूंच्या वाक्यावर ते विश्वास पाहिजे. शास्त्र काय सांगतं, गुरु विरुद्ध सांगत असेल. गुरु म्हणतो देव गुंडाळा तुमच्या घरातले, आणि तुम्ही नाही गुंडाळले. गुरु म्हणाले आता माळ फेकून द्या. गुरु म्हणाले गायत्री जप बंद करा. गुरु म्हणाले सुरू करा, इमिजिएट सुरू. आगाऊ स्वतःचं काही पसारा घालता कामा नये. गुरूंचं वाक्य हे वेदवाक्य, गुरूंचं वाक्य हे ब्रह्मवाक्य. भले पोथ्या पुराण काही सांगू द्या, तुम्हाला सांगितलं ते खरं. नारदाला सांगितलं ते म्हणे मला राम राम येत नाही, बरं मरा मरा म्हण म्हणले. मरा मरा हे काय मंत्र आहे का? पण नारदानी सांगितलं ना, तो मंत्र बनला. काय सांगतील सांगता येत नाही. हाय राम हाच मंत्र बनला कबीरांना. काही बनू शकतं. समजा गुरुने सांगितलं गाढो 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 असं जप कर, ते म्हणलं गाढो कसं जप करावं? सांगितलं ना, तो मंत्र झाला. सांगितलं ते करायचं. त्याच्यानी मन शुद्ध होतं, स्फटिकासारखं होतं, पुन्हा लिडबिडलं जात नाही. कषाय कल्मश तिमीर अंधकार पाप
आणि विकारांच्या लहरी मनातून निघून जातात. तुम्ही अर्धवट जर गुरुचं घेतलं आणि स्वतःच्या मनचं केलं, नो अनुभव. म्हणून अनेक साधकांचे विकार जात नाहीत. त्याचं कारण सगळं अर्धवट उचललं जातं. आम्हाला पटलं तेवढं घेऊ, आम्हाला जमलं ते घेऊ, आम्हाला पटेल ते घेऊ, बाकी सगळं सोडून देऊ. ते तसेच लटकतात. सांगितलं पुन्हा त्याच्यात नो. परीक्षा असो, वाक्य सांगितलं ते ब्रह्मवाक्य, बाकी नाही. गुरुवाक्ये मन धुतले. सिद्ध गुरूंच्या तेजोगुणी वाक्याने मन निर्मळ केले, मन आत्मस्वरूपात बळकट रोवून ठेवले. आणि त्यानंतर गुरु तो प्रेमाचा, आनंदाचा झरा सुरू करतो की ज्याच्यामध्ये अफाट प्रेम प्रगटत जातं आणि हे वर जाणारा श्वास आत क्रेनसारखा भगवंत ओढून घेतो. त्याच्या कक्षेमध्ये गेल्यानंतर त्याला भक्तियोग म्हणतात. हे गुरुवाक्याने होईल. जा तुझं असं होईल. काय शब्दांनी साक्षात्कार होतो, शब्दांनीच वर जातं. सगळं गुरूंचे वाक्य असतात, ते तेजोगुणी असतात. पण तेजोगुणी वाक्य त्याच वेळेस गुरूंचे निघतात. सहज वाक्य निघाले म्हणजे तेजोगुणी असतात, साधारण असतं त्याच्यात तेज. पण विशेष जर द्यायचं असेल तर म्हणून ते प्रसन्न करावे लागतात. गुरुवाक्ये मन धुतले. देवामध्ये, गुरुमध्ये थोडा जरी फरक केला, खाली पडले म्हणून समजा. उलट देवापेक्षा गुरु श्रेष्ठ असं शास्त्रांनी सांगितलं. देवावर ते जेवढी श्रद्धा ठेवाल त्याच्या रत्तीवर कमी गुरुवर नको. किंबहुना गुरुवर ठेवली तर देवावर नाही ठेवली चालते असं शास्त्र सांगतात. हे ओशो सांगतात, कृपालूजी सांगतात, सुधांशू महाराज सांगतात, आसाराम बापू सांगतात, सगळे सांगतात. पण सद्गुरू मग कोणी म्हणेल गुरूंचं ऐकायचं नाही का? शास्त्र गुरूंनी मंत्र दिला असेल तर जोपर्यंत सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत त्यांचा मंत्र फायनल आहे, त्यांचा मंत्र फायनल तो म्हणायचा. जोपर्यंत पुढचा अभ्यास देणारे कोणी भेटत नाही, मागचा अभ्यास कंटिन्यू. पण मागचाही आम्ही नेतो आणि पुढे करतो तो खाली पडला. संन्यासी व्हायला काय लागतं? पूर्ण समर्पण. गुरुवाक्य मन धुतले त्यावेळेस पूर्ण समर्पण पाहिजे. तेरे हर शब्द पे वारी वारी जाऊं असं पाहिजे. ओवाळून जाऊ. गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवण्या. धरबंधन नाही, नियम नसतात. गौरांग महाप्रभूचा एक शिष्य, त्याला चैतन्य महाप्रभू म्हणतात, त्यांच्या शिष्याला गुरुनी मंत्र दिला. काय रामनाम रामनाम काय असेल त्यांचा मंत्र, श्रीकृष्णाचा एक मंत्र दिला, राधे कृष्ण काही दिला असेल. आता हा रात्रंदिवस याला सवय झाली. हा लॅट्रिनला जायला लागला आणि लॅट्रिनला बसला तरी राधे कृष्ण जोरात बोलायला लागला. सगळ्या शिष्यांनी सांगितलं, महाराज अपवित्र वेळेस हा राधे कृष्ण म्हणतो, यानं नामही अपवित्र केलं. म्हणजे संडासमध्ये कुठं जप करीत बसतात का? आता एखादा संडासमध्ये माळ घेऊन बसला, चालणार आहे का? हा ठीक आहे, देव मंदिरात बसलाय, पण संडासच्या वेळेस मंत्र जप करतो. अनेक लोकांनी टीका केली. गौरांग महाप्रभूंनी बोलवलं, का रे असं का करतोस? सहज विचार. मग नाही, अगोदर ह्या शिष्याने सांगितलं, आम्ही काय करू की गुरुलाच जाऊन सांगतो. मग यांनी काय करायचं, फडकं लावायचं, तोंडाला खूप आवळून बांधायचं, जैन मुनीसारखं.
लोक म्हणायला लागले फडकं बांधून जातो म्हणले. मग गुरुनी बोलवलं, का रे बाबा तू फडकं बांधून जातोस म्हणे. हो म्हणले, ते मंत्र जप करू नये, अशुद्ध आहे ना, ते अशुद्ध याच्यात असतो आणि करू नये म्हणे तुम्ही दिलेला मंत्र. हसले गौरांग महाप्रभू. अरे मी सांगितलं होतं ना तुला करायला, अखंड करायला सांगितलं ना. अरे जे अपवित्र काम करायला चाललं ते काम देखील पवित्र होत असतं. राम नाम कुठं अपवित्र होत असतं का? मग काही लोक 12 दिवस कोणी मेलं तर धार्मिक विधी, मरा, बसा स्मशानात जाऊ. ते अपवित्र नसतं, ते पवित्र होतं. सगळ्याला सांगितलं त्यांनी गौरांग महाप्रभूंनी. नियम नसतो, गुरुनी वाक्य सांगितलं त्याला नियम नाही. विदाऊट नियम प्रत्येक गोष्ट असते. त्यांचं वाक्य आहे ना, विषय संपला. करू नको किंवा कर, पुन्हा नाही भानगड. त्याला स्वतःचं डोकं लावायचं नाही, हृदयाने चालायचं. गुरुवाक्याला हृदयाने चालायचं आणि जे बुद्धीने चालतात ते संपतात. संन्यासी व्हायला, संत व्हायला काय लागतं ही लक्षणं आणि प्रयोग मला सांगतोय मी. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवो निया. गुरुचा आत्मस्वरूपामध्ये तुमचा प्राण स्थिर करतात. पण त्यांच्या शब्दाला तुम्ही जागत असाल तर, जागले असाल तर, ही गोष्ट करू नको म्हणलं की 100% होता कामा नये कृत्रिम प्रयोगाने. आणि मग गुरु नॅचरल करून देतात. ते आधी तुम्ही कृत्रिम रीतीनं ते परफेक्ट केलं पाहिजे. राग येऊ देऊ नको, येईल तरी मग गिळून त्यावेळेस गप्प बसायचं, फन 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 नाही करायचं. तर मग हळूहळू गुरु प्रेम संक्रांत करतात. आणि कृपाळूजी महाराजांच्या मी संस्कृतच्या ओव्या पाहिल्या, त्याच्यामध्ये गुरुकडूनच प्रेम मिळतं हे त्यांनी म्हटलं. अनुदान येते, कृपा व्हावी लागते. आणि मग आत्मस्वरूपी प्राण जाऊन एकदा स्थिरावला, मन शांत झालं, ही गुरु कृपा लागते. रोवून या चित्त घट्ट बसतं. आणि ज्यावेळेस अखंड प्राण वर जाऊन स्थिर होत असेल आणि गुरुवाक्यानी शेवटी घडून हे स्थिर झालेलं असेल. आणि म्हणून पहा, शुकाचार्याला महाराजा जनकाकडे पाठवलं गुरुवाक्य मन धुण्याकरिता. आणि गुरु प्रसन्न होऊन त्यांना आत्माभिमुख प्राण करून स्थिर करण्याकरिता आवश्यकता असते. इतकी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. आणि जोपर्यंत तुमची श्रद्धा नसते हे काही होणार नाही. डॉक्टर परताणी जुन्या काळात सुरुवातीला शेखर आले. नेमकी ज्ञानेश्वरी सुरू झाली होती. यांना फोन केला, लगेच जाणार होते, मग भेटायला आले. डॉक्टर परताणींनी प्रश्न विचारला शेखरला, आम्ही पूर्ण होऊत का? त्यांना आठवतं की नाही माहीत नाही, पण मला आठवत आहे. इथे बसलेले आहेत ते. त्यांनी सांगितलं, डॉक्टर तुमच्याकडे पेशंट समजा आला हार्ट अटॅकचा, आणि तुम्हाला त्यांनी विचारलं मी बरा होईल का? तुम्ही काय उत्तर द्याल? शेखरांचे उत्तरच असे असतात बरं का, क्लिअर कट नसतं त्यांचं. असं उलट असतं, प्रश्नानेच उत्तर असतं. तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही असंच उत्तर द्याल ना की ठीक आहे 10 पेशंट दुरुस्त होतात पण 2-3 मरतात, असंच सांगाल ना? असंच आहे म्हणले. आपापल्या ह्याच्याने कोणाला जायचं तर घेईल म्हणून म्हणजे सांदीपनी आश्रमामध्ये त्यांनी उदाहरण दिलं. गुरुच्या आश्रमामध्ये सगळे जरी राहिले, सगळे पूर्ण होत नाहीत. त्या गुरुला विचारलं, आम्ही सगळे पूर्ण होणार का? ते काय म्हणतील?
तशीच उत्तर आहे तिचं. गुरुवाक्ये मन अधुतर, पूर्ण समर्पण फार अवघड आहे. 6-7 तासाची कॅसेट पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे समर्पण समजेल. फार अवघड आहे. त्यावेळेस कळतं श्रद्धा काय असते. समर्पण समजेल त्यावेळेस श्रद्धा समजेल आणि गुरुवाक्यांचं महत्त्व समजेल. आणि तर ते वाक्य प्रभावी ठरतात आणि तुम्हाला सिद्ध स्थितीत नेतात. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची येवडे, मिळे तेव्हा. समुद्रात मीठ जोपर्यंत पडले नाही तोपर्यंत ते जसे वेगळे असते, लहान दिसते, मग ते सागरात टाकले असता सागरा एवढे होते. जैसे समुद्री लवण न पडे, समुद्रात मीठ जोपर्यंत पडले नाही तोपर्यंत ते जसे वेगळे असते, लहान दिसते, मग ते सागरात टाकले की सागरा एवढे होते. तुम्ही मिठाचा खडा घेतला, समुद्रात टाकला, जोपर्यंत डिझॉल्व होत नाही तोपर्यंत सागर रूप झाल्यानंतर माझं मीठ कुठे शोधणार. समुद्रच मीठरूप झाला. तुमचा श्वास जो छोटा आहे, आत्मसागरामध्ये बुडी दिलं आणि गुरुनी नेऊन टाकलं, तो सागर रूप होतो. तुमचा जीव ब्रह्मर होतो. ब्रह्मसागरामध्ये हा छोटा जीव एकदा डिझॉल्व झाला गुरुकृपेनी, त्यांच्या वाक्यानी. महावाक्य शेवटी गुरूंचे महावाक्य टाकले जातात. जीव हा ब्रह्म होतो, बिंदू हा सिंधू होतो. म्हणजे हा संन्यासी गुरूंच्या सामर्थ्यावर ते संन्यासित्वाला जाऊन पोहोचतो. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनचे चैतन्य झाले, तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनचे चैतन्य झाले. काय गोड ओवी. त्याचप्रमाणे संकल्पाच्या, इच्छेच्या, वासनेच्या गतीत फिरणारे मन ज्याने माघारी वळवले. अरे मन एकदा प्राणांच्या बरोबर असतं तर प्राण प्रवाह आत जाऊन स्थिरावला, बाहेर येणं थांबलं की इच्छाच निर्माण होत नाही, वासनाही निर्माण होत नाही, काही निर्माण होत नाही. भूक नाही, ताण नाही, वस्तूचं आकर्षण नाही, काही नाही. एक दोघ जण झोपायला लागले, शांत झोप यायली. नाव नाही घेत, उगीच अनिताकडे कॅमेरा फिरवायचा त्यांच्याकडे. मला वाटतं झोपून यावं काही लोकांनी, येण्यापूर्वी 2-3 तास. तैसे संकल्पोनी काढिले, त्याचप्रमाणे संकल्पाच्या गतीत फिरणारे मन ज्याने माघारी वळवले. बाहेर जाणारा श्वास हा गतिवंत असतो आणि त्याच्यामध्ये इच्छा, आकांक्षा, वासना, संकल्प सगळे निर्माण होतात. म्हणून आत जाऊन तो स्थिरावला की वासना शिल्लक नाही. कोण त्याचं काही मागणं नाही, कारण इच्छाच निर्माण होत नाही, वासना निर्माण होत नाही. आणि म्हणून संकल्प नाही, विकल्प नाही, कामविकार नाही, कारण इच्छाच नाही. आणि हे कधी होतं? मन शुद्ध झालं असेल तर. आणि त्या शुद्ध मनामध्ये अखंडित गोविंद असतं, अखंडित गोविंद. आणि म्हणून तो मागे मागे आपल्याला लागतो भगवान. जयाचे मनची चैतन्य झाले, मिठाचा खडा समुद्रात टाकल्यानंतर पूर्ण समुद्र होऊन जातो, तसं मन हे चैतन्य बनतं आत्मसागरात बुडवल्यानंतर. आणि गुरु बुडवतात त्याला भगवंत रूप करतात, चैतन्यमयी करतात.
कुठलीही शंका असता कामा नये, कुठलीही शंका. मन चैतन्य झाले, जयाचे मनची चैतन्य झाले. मनाचं चैतन्य झालं पाहिजे. मन ज्याने माघारी वळवले आहे तेव्हा ते मनच आपोआप चैतन्य सागरात मिळून अमर्याद होते. आता समुद्र रूप जसं ते तुमचं मीठ बनलं तसा जीव ब्रह्मसागर रूप होतो आणि ब्रह्मसागराच्या पूर्ण शक्ती याच्यात होतात. तो भगवंत होतो, हा भक्त भगवंत होतो. आणि ही किमया गुरुवाक्यात, सामर्थ्यात, तपश्चर्येत तुमच्या सगळ्यामध्ये आहे. तर तो संन्यासी होतो. आणि असं ज्यांचं मन ब्रह्मसागरमय झालेलं आहे, गुरुवाक्याने स्थिर झालेलं आहे, पुन्हा खाली येत नाही, प्रयोगांनी त्याला साधलेलं आहे, पूर्ण श्रद्धा आहे, पूर्ण समर्पण भाव आहे, कुठल्याही लहरी निर्माण होत नाहीत, कुठलाही संशय निर्माण होत नाही, तो संन्यासी. तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकात्रय. मन ज्याने माघारी वळविले आहे तेव्हा ते मनच आपोआप चैतन्य सागरात मिळून अमर्याद होते. आता ते त्या शरीरात मर्यादित राहिले नसून त्रैलोक व्यापलेले असते. इथे तुकाराम म्हणतात, अनुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा. तुका नाम हरवुनी हरी झाला त्रिभुवनी. मीच हरी झालो. कारण जीव हा ब्रह्मसागरात झाल्यानंतर तुमचा जीव वेगळा आहे असं वाटत नाही. मीच सागर झालो असं वाटतं, मी देव झालो. देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. तुकाराम. ही अनुभूती ज्याला येते तो संन्यासी. इतक्या स्थितीपर्यंत गेला पाहिजे बरं का संन्यासी. आपले सध्याचे संन्यासी चेक घेतात, लाख रुपये बँकेतून काढतात, करोडो रुपये काढतात. नंगे साधू करोडो रुपये काढून AC फिट करतात तिथे. 500 करोड 250 करोड कुंभमेळ्यामध्ये. इतकी शान असते त्यांची, शान मान ध्यानगीन काही नाही. त्रैलोक्य व्यापलेले असते. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. ह्या ओवीचा अर्थ अनेक संन्याशांनी वेगळा लावला. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. दुसऱ्या ओळीचा अर्थ समजला असता तर ही दुर्गती झाली नसती. आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. नावं घेत नाहीत पण काही साधू संत, भागवत कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार आपल्या मराठवाड्यातूनही काही लोक शेवटी संन्यासी झाले. अर्थ काय घेतला? संन्यासी म्हणजे संन्यासी झालं. आणि संन्यास कोणाकडून घ्यावा तर एखाद्या शंकराचार्याकडून, एखाद्या मोठ्या महाराजाकडून, जे संन्यासी आहेत संन्याशाकडून दीक्षा घेतली की संन्यासी झाले. म्हणून त्या लोकांनी संन्यास वस्त्र बदलून टाकतात, टक्कल करतात, मुंडन करतात, त्यांची काय दीक्षा असते ती घेतात, नाव बदलतात, फलाणे स्वामी. काही नावं असे घेतात, पहिलं नाव बदलतात. जसं सासरवाडीला गेली की नाव बदललं जातं तसे नाव बदलतात काही जण. ते महाराज सांगतील ते नाव.
असं सगळं घेतलं जातं. कशा करता? त्यांना जर विचारलं तर तुम्ही ते म्हणतात आता आम्हाला कर्म उरलं नाही. कर्माचं कन्फ्युजन ज्ञानेश्वरांच्या आणि उपनिषदांचे वाक्य यांना समजलीच नाही. संन्यासाची दीक्षा घेतली, ड्रेस घातला, बायका पोरं नाही केले आणि बंबम करीत फिरले म्हणजे तुम्ही संन्यासी झाले. हे जसं वरच्या ह्या लक्षणाहून खोटं आहे तसं ह्या अर्थही खोटं आहे की तुम्ही अकर्मी झाले किंवा तुम्ही निष्कर्मी झाले किंवा तुम्हाला कर्म बाधत नाही. दीक्षा घेतली की कर्म बाधत नाही असे अर्थ केले. आता कर्ता कर्म करावे हे खुंटले जया स्वभावे. स्वभावतः ज्यांचं खुंटलं कर्ता कर्म आणि क्रिया. कर्ता कर्म आणि कोणासाठी करतो हे सगळंच ज्यांचं संपलं. मग यांना वाटतं आपण काहीही केलं तरी अकर्म झालं कारण आपण संन्यासी झालो. मनाने डिक्लेरेशन. अनुभूती काय याची? स्वभावतः खुंटलं पाहिजे. स्वभावतः कर्ते पण खुंटलं पाहिजे, स्वभावतः कर्म खुंटलं पाहिजे, स्वभावतः अकर्ता झाला पाहिजे. स्वभावतः शब्द आहे सहजपणे आणि स्वाभाविक, कृत्रिम रीतीने नाही, नॅचरल. तरी अजून स्वभावाचा अर्थ नाही आला. माझा स्वभाव असा आहे. याच्यात पूर्वजन्माचं हे असतं. आणि स्वभावतः खुंटलं पाहिजे. खुंटलं म्हणजे खुडूक, ॲटोमॅटिक खुंटलं पाहिजे. याचे अर्थ समजले नाही. यांचे श्वास ज्यावेळेस आपले आत्ताच सांगितलं ब्रह्मसागरात हा श्वास लीन झाला, सारखा समाधी बोध अवस्थेत माणूस राहू लागला. प्राण अखंडितपणे पंढरीची वारी पांडुरंगाची करून आत्मसागरात लीन होत चालला. बाहेर कमी निघायला लागला, अतिशय कमी. संकल्प आणि विकल्पाला मन जागं नाही आहे, मन जागृतच होत नाही आहे, ते आत्मसागरात पहुडलेलं आहे. स्वभावतः खुंटलं म्हणजे प्राणच खाली येत नाही. स्वभावतः सवय लागली की प्रत्येक श्वास गेला की सागरात. त्यावेळेस सुषुम्नेचं द्वार पूर्ण खोललं जातं गुरुकडून. फाडकन 6 चक्र भेदले जातात आणि कुंडलिनी वर सरकते. त्यावेळेस एवढी ऊर्ध्वगती येते, त्याच्या आधी नाही. सगळा पश्चिम पंथ मोकळा होतो आणि श्वास हवा भरली की जसा पंप आतच जातो तसं तो जाऊ लागतो. स्वभावतः झालं पाहिजे. तुम्ही अनुसंधान देऊन नाही, मग अनुसंधानाची गरज नाही, ॲटोमॅटिक तो वर जातो. लक्षात घ्या. सुषुम्ना खुली झाल्यानंतर ॲटोमॅटिक वर जातो तो. त्याला म्हटलंय स्वभावतः. करून नाही, कृतीनी नाही, प्रयोगानी नाही. हे कृत्रिम अगोदर आहे, अगोदरचे प्रयोग आहेत सवय करण्याकरता. अखंडित अनुसंधान व्यवहाराची सरळी मात. अखंडित अनुसंधान तुकाराम. तुका म्हणे वेद झाला अंगा आला श्रीरंग. कणाकणामध्ये रक्ता रक्तामध्ये प्रभू आहे, श्वासाश्वासांत प्रभू आहे. प्राणशक्ती ही भगवंताची गुणमयी शक्ती झालेली आहे. सगळं काही झालेलं आहे. प्रत्येक श्वास हा प्रभुमय आहे. आत्मसागरात लीन होतोय. ॲटोमॅटिक खुंटलं कर्म करता. आता जो आता करता कसं संपलं आता सांगतो. ॲटोमॅटिक श्वासांचे प्रवाह आता काही लोक घ्यायला लागले. येणार नाही अनुभव. इतकं सोपं नाही.
फक्त ऐका, नीट ऐका. प्रयोग करू लागाल, उपयोग काही नाही. श्वास कोठा अखंडितपणे वर जर जायला लागला, त्याच्याकरता निर्विकल्प समाधी अवस्थेचे 12 वर्ष संपले पाहिजे. सविकल्प समाधीनंतर 12 वर्षाचा हा 8-8 तास साधना केला तर अनुभव येऊ शकतो. त्याच्या आधी नाही आहे. कर्मयोग्याने किती काही केलं नाही होत. ब्रह्मसाक्षात्कारानंतर सविकल्प समाधी आणि सविकल्प समाधीनंतर 12 वर्ष, कमीत कमी 8-8 तास रोज बसलं पाहिजे. हे सहजगत्या काही होणार नाही. इतका सोपा रोलच नाही. मग काय होतं? कर्ता कर्म, कारण मन हे प्रभुमय झालंय. मन विरलंय, प्रभुमय झालंय. बुद्धी प्रभुमय झाली, ईश्वरी बुद्धी झाली, ईश्वरी मन झालं. मग त्याच्यामधून प्रसवलेला विचार ईश्वरीच असेल ना. विवेक झालाय, विवेकामधून कुठली इच्छा उत्पन्न झाली तर ईश्वरीय इच्छा आहे. लक्षात घ्या काय म्हटलंय मी. ईश्वरी इच्छा म्हटल्यानंतर मानवी इच्छा नाही म्हणून त्याला भोग नाही. अर्जुनाला युद्ध कर सांगितलं, ईश्वरी इच्छा आहे. आणि त्याला ईश्वरी मन नेऊन दिलं की युद्ध केल्यानंतर ईश्वराचा आदेश आहे. स्वतःची मानवी बुद्धी नाहीये. आणि ईश्वरी बुद्धी झाल्यानंतर जे काही प्रसवेल ते ईश्वरीय असेल. आपुलिया बळे नाही मी बोलत, प्रभू बोलतोय. प्रभू त्याच्या मुखातून बोलतोय. प्रभू बुद्धीमधून स्फुरणा करतोय. प्रभू मनामधून स्फुरणा करतोय. अरे काही साधकांना अशी स्फुरणा येते मला की त्यांना हे द्यावं. अचानक स्फुरणा दाखवले जातं ते चित्रपट, श्रद्धा असेल तर दाखवले जातं. आणि त्याच्या मनात किलमिश निर्माण झालं की इकडे विरुद्ध होऊन कडकट्ट होतं. उलट झालाय. शिखांच्या एका गुरूंचं वर्णन आहे. एक शिखांचे गुरु पायी चालत पळत अणवाणी अर्धवट कपडे घातलेले त्या स्थितीत आले. सगळे म्हणाले का? अरे हे शिष्या करता आलो म्हणले. इतकी याने आंतरिक पुकार केली की मला जोडे देखील घालू दिले नाही. याने लक्षात घ्या, जोडे घालू दिले नाही, मला कपडे घालू दिले नाही. भगवंताचं कसं होत असेल. गुरु गोविंद सिंग, शिखांचे गुरु, एक शेतकरी जंगलामध्ये आपल्या रानामध्ये मडकेची घागर असते ना, माठ थंड असतो, एका झाडाखाली ठेवतात, ते थंड राहतं. ते एअरकूल पाणी देखील थंड असतं. आणि तो इतका थंड पाहिल्यावर ते उन्हाळ्याचे दिवस त्याने विचार केलं माझे गुरु पाणी प्यायला आले पाहिजेत. इतकी आंतरिक तीव्र इच्छा झाली. गुरु गोविंद सिंग एका ठिकाणी होते. पळत घोडा दौडत तिथे आले. बस माझी इच्छा होती म्हणले तुम्ही माठातलं पाणी प्यावं बस. म्हणजे काय घडतं त्याचं सगळं ईश्वरी असतं. गुरुलाही बाध्य व्हावं लागतं. ईश्वरीय बुद्धी, त्याच्यातनं निघालेले विचार, त्याच्यातलं निघालेलं कर्म, त्याच्यातलं निघालेलं सगळं ईश्वरी असल्यामुळे मानवाला बाधत नाही, कारण प्रत्येक गोष्ट ईश्वरी आहे. असा अर्थ आहे. लोकांनी घेतला संन्यासी झालं की अकर्ता झालं.
संन्यासी झालं की कर्म जरी केलं तरी अकर्म झालं. खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे. आता करता कर्म करावे, कारण कोणासाठी करतोय? ईश्वरी बुद्धी आहे. ईश्वराने ईश्वरासाठी ईश्वराला प्रेरणा देऊन केलेलं धर्माचं कार्य हे अकर्म आहे. म्हणून त्याचं खाणं योग भोग होतं, त्याचं झोपणं योग निद्रा होते. लक्षात घ्या. त्याचं चालणं योगिक होतं, त्याचं बोलणं योगी होतं, त्याचं पाहणं दिव्यत्व धारण करतं. म्हणून त्याचे सगळे कर्म दिव्य असतात, ईश्वरीय असतात, ईश्वरांच्या प्रेरणेने निर्माण झालेले असतात. आणि म्हणून त्याच्यातनं काही बाधत नाही. त्यांनी काही केलं तरी त्याचे गुन्हे माफ असतात, कारण तो जागाच नसतो. मानवी बुद्धीनं जागा नसतो, जागा असतो ईश्वरीय बुद्धीने. तो होशमध्ये असतो आणि आपले व्यवहार बेहोशीत असतात. मला नाही समजलं मी कसा वागलो. मधून मधून आम्ही करतोच ना प्रयोग. तुमच्या ज्ञानेश्वरीला आलो की थोडी बुद्धी आमची उंच होते आणि घरी गेलो की डाऊन होते. श्रद्धा थोडीशी उंच होते आणि लगेच नंतर खाली पडते घडाक्कन. मानवी बुद्धी, ईश्वरी बुद्धी नाही. म्हणून तो अकर्ता आहे. म्हणजे युद्ध केलं तरी तो अकर्ता आहे. आता करता कर्म करावे. कोणी कोणासाठी केलंय? ईश्वराने ईश्वरासाठी केलंय. हाच ईश्वर रूप झालाय, हा गुरु ईश्वर झालाय. याची कर्म सगळं दिव्य आहेत आणि दिव्य कर्मांना बाधा नसते, त्यांनी काही केलं तरी. म्हणून आपल्याला त्यांची कर्म समजत नाही. वो तो हमारे जैसे खाते हैं, पीते हैं, नाचते हैं, खेलते हैं, गाते हैं, आणि उनमें और हम में क्या फर्क है? असं नाही. ते दिव्य कर्म होतात, दिव्य भोग होतात. तो कर्म करू ना करता आहे. कारण नंतर समाधी अवस्थेमध्ये ते शरीर जातं, तो प्राण पुन्हा बोधावस्थेत जातो. कर्म करताना थोडासा खाली येतो, कर्म होतं, वर जाणाऱ्या श्वासात कर्म होतं, पुन्हा बोधावस्थेत जातो, संपलं. त्याला देव म्हणतात, देव मानव. आता करता कर्म करावे. आता करता कर्म कार्य सर्व व्यवहार पण आपोआप बंद पडले. यानंतर त्याने सर्व जरी केले तरी तो अकर्ताच राहतो. हे गूढ अनुभवल्याशिवाय कळत नाही. बाप्पासाहेब थांबले. अनुभव घ्या, त्यावेळेस समजेल. सहजच पूर्ण होतंय, सहजच स्पार्क येतो. कोणाचं कल्याण व्हायचं तरी सहजच पूर्ण होते. करून होत नाही हो, अनेकदा नाही होत. सहज घडतं, पताही लागत नाही आपल्या हातून हे घडलं. 8वा श्लोक आणि 9वा श्लोक भगवद्गीतेचा 5वा अध्याय. नैव किंचित रोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् श्रवणं स्पर्शनं जिघ्रन् श्वसनं च स्वप्नं श्वसन्. प्रसिद्ध ओवी आहे. पश्यन् श्रवणं स्पर्शन् जिघ्रन्. दुसरं प्रलपन विसर्जन ग्रन्विष्वन् त्रिनिमिषनपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. तत्वज्ञ डोळ्यांनी पाहात, कानाने ऐकत, त्वचेंद्रियाने स्पर्श करीत, नाकाने वास घेत, जिभेने रस चाखीत, पायाने चालत झोप घेत, श्वासोश्वास करीत, वागेंद्रियाने बोलत, मलमूत्र त्याग करीत, हाताने घेत, पापण्या उघडीत लावीत असताही इंद्रिय आपापल्या विषयात तत्पर आहे, मी नव्हे असे धारणे धरून काही क्रिया मी करीत नाही, असे आत्म्यामध्ये चित्तबुद्धी स्थिर ठेवून मानतो भावितो. खरं म्हणजे मी याच्यात बोलायला पाहिजे होतं, त्याच्यात बोललो. मी पाहिलंही नव्हतं पुढे, सगळा विषय आला.
समगीत काही करीन मी ऐसे, योगी तत्वी पातसे, पाहे ऐके शिवे हुंगे, खाए पिये निजे जागे, जाये बोले सोडी धरी, पापणी हलवी जरी, धारावाही लक्षे पाही, आर्थी इंद्रिये सर्वही, काही न करी मानियुक्त, जननेने युक्ती गुप्त. शेवटची ओवी फार बापासाची महत्त्वाची असते. काही न करी मानियुक्त, जननेने युक्ती गुप्त. जनतेला युक्त्या कळत नाही, तो सगळं काही करतो पण काही करत नाही, आणि युक्ती गुप्त आहे. बाप्पासाहेब सांगतात काही न करी मानियुक्त, जननेने युक्ती गुप्त. सगळं करतोय. जे पार्था तया देही, मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. काय माऊलींच्या गोड ओव्या सुरू झाल्यात. संन्यासी झाल्यानंतर वृत्तीमध्ये कर्म करीत असताना, सगळं भोगत असताना तो कोणत्या भावस्थितीमध्ये असतो, म्हणून त्याला कर्म बाधत नाही, हा विषय सुरू झाला आहे. जे पार्था तया देही. आपण जरा कम्पेअर आपल्याशी करत बसा बरं का. यू कम्पेअर. जे पार्था तया देही, मी ऐसा आठवू नाही. कारण अर्जुना, त्यांच्या देहाच्या ठिकाणी मी देह आहे अशी आठवण नसते. याचा अर्थ असा नाही की तो बेशुद्धीत चालतो. लक्षात घ्या. अनेक जण काही अर्थ घेतात. समाधीचा अर्थ बेशुद्धी नाही. बोध स्थितीतला अनुभव म्हणजे बेशुद्धी नाही. क्लोरोफॉर्म दिल्यासारखं नाही. आणि बेशुद्ध असते तर सोपा प्रयोग आहे. डॉक्टर परतानीकडे जायचं, क्लोरोफॉर्म घ्यायचं आणि बेशुद्ध व्हायचं. काय झालं, 2 तास मी समाधीमध्ये गेलो, असं नाही. समाधीचा अर्थ लोकांनी बेशुद्धी काढला. नो. उलट व्यवहारात तुम्ही जे व्यवहार करता ही बेशुद्धी. लक्षात घ्या. शुद्धी नाही. बेशुद्धीत आहोत म्हणून आपल्याला देव आठवत नाही. बेशुद्ध आहोत म्हणून मी कोण आहे हा भाव आठवत नाही. मी कशा करता ह्या पृथ्वीतलावर आलो हेही आठवत नाही. कारण मी बेशुद्धीत आहे. माझे सगळे व्यवहार बेशुद्धीत आहे. होश में रहो. होश असावा. म्हणजे काय म्हणतात त्याला, होशला. कारण हिंदी इतका तो बेस्ट शब्द मला अजून सापडला नाही. जागा असावा. म्हणजे झोपलेले आहेत आपले सगळे व्यवहार, झोपलेले आहेत. चरवंतर पण का जगत नाहीत, जमत नाही, मी जागा नाही. साधना का करू वाटत नाही, मी जागा नाही, मी झोपलेलो आहे. झोपलेला आहे, होशमध्ये नाही. जोशमध्ये असतो पण होशमध्ये नसतो. होश आणि जोश बरोबर चाललं पाहिजे. समाधी बोध अवस्थेत हा आंतरिक जागा आहे. बाह्य भाग याचा संपलेला आहे. बाह्य भागाविषयी बेहोशी आहे. विषयांविषयी बेहोशी आहे. विषयांचा आठव नाही. लक्षात घ्या. वस्तूंचा आठव नाही, कशाचा आठव नाही. आतमध्ये मात्र जागा आहे. बाहेर झोपलेला आहे. आपण आत झोपलेलो आहोत, बाहेर जागी आहोत. लक्षात घ्या. आंतरिक माणसं झोपलेले असतात आणि बाह्य विषयात जागी असतात. म्हणून परमेश्वराकडे धाव नाही. म्हणून कुठले विषय आठवत नाहीत, काही आठवत नाही. आंतरिक जागा असा, बाह्य झोपा.
लक्षात घ्या. हे पार्थ जया देही मी ऐसा आठवू नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला बंदा बैरागीच. बंदा बैरागी फार मोठं एक प्रस्थ होऊन गेलं राजस्थानमध्ये. शूरवीर होता, पण आज साधक होता, सिद्ध साधक. गुरुनी सांगितलं तू साधना करतोय तसं युद्धही तुला करायचं अर्जुनासारखं. गुरु आज्ञा. आणि त्यामुळे हा साधनेत राहायचा, समाधीबोध अवस्थेमध्ये राहायचा. याची एक टिपिकल गोष्ट होती. बंदा बैरागी लढायला लागला की समोर कोणी टिकत नसे, इतकं त्याला वीरश्री संचारायची. पण हा काय करायचा, सैन्य लढतंय, एरवी तर तो समाधी अवस्थेत जास्त असायचा. काही काही लढाईमध्ये असं होतं, तो सैन्याला सांगायचा माळ टाकून द्यायची, भाला घ्यायचा. माला फेक देता है और भाला हात में लेता है. समाधी बोधातून तो उठायचा आणि युद्धाला जायचा. आणि ज्यावेळेस शत्रू सैन्य हारायला लागलं की मग सगळ्याला म्हणायचं, हे पा आता तुम्ही सहज जिंकू शकता, मी समाधीमध्ये जाऊ. आणि युद्धभूमीवरच समाधीमध्ये बसायचं. लक्षात घ्या, काय उदाहरण आहे. आणि बस समाधी अवस्थेमध्ये जायचा आणि म्हणायचं, हे पा मला त्याच वेळेस उठवा जर तुमचं सैन्य हारत असेल तर, तोपर्यंत उठू नका. आणि या बिलकुल समाधी अवस्थेत जायचं. आणि योगायोगानं आपलं सैन्य जर हारत असेल तर ते सेनापती पळत यायचा, सगळे यायचे, महाराज उठा, आपण हारतोय. आणि हा खाली समाधीत उतरून पुन्हा भाला हातात घ्यायचा, घोड्यावर बसायचा आणि युद्ध करायचं. आणि इतका प्रचंड युद्ध करायचा की पुन्हा ते सैन्य हारायचं. मग म्हणायचं, आता हारायलेत का, आता मी जाऊ का पुन्हा माझ्या साधनेत. काय व्यवहार आहे. युद्ध भगवान अर्जुनालाही असंच शिकवतात. बरं, ज्यावेळेस संध्याकाळ व्हायची, सूर्य अस्ताला जायचा, भगवान रथ हस्तिनापूरकडे वळवायचे युद्धभूमीतून आणि एका नदीकाठावर यायची. अर्जुना साधना करीत, मी करतो तूही कर, चेतन ऊर्जा डेव्हलप कर, उद्या पुन्हा युद्धावर जायचं. पहा युद्धभूमीत आणि ते सारं साधना करायचं. अर्जुन, आपण तर रेस्टच झालो असतो. का मारे, मुलीचं लग्न असू द्या, बाळात पण पोरीचं असू द्या, आई तिचंच बाळात पण होऊन जातं. मेंटली रेस्टलेस असते. कसं होईल पोरीचं, काय होईल, तिचं दुखायला लागलं की हिचं दुखायला लागतं. आणि भीष्माचार्य देखील रोज युद्धभूमीमध्ये असताना रात्रीभर साधना करायची. थोडी यांना कोणी डिगू शकत नाही, चळवळ नाही, हे नाही. काय स्थिती आहे बंदा बैराग्यापासून भीष्माचार्य आणि अर्जुनापर्यंत. भगवान शिकवतायत त्याला. संसारात असंच झालं पाहिजे. संसार होशमध्ये केला पाहिजे आणि समाधी अवस्थेतून केला पाहिजे. कोण म्हणतं तुम्हाला संसार करू नका. गुरुवाक्ये मन दुतले तपश्चर्येने देखील सामर्थ्य वाढवावं लागतं आणि परिस्थिती आणून ठेवावी लागते. म्हणून तो होशमध्ये असतो, समाधीमध्ये जागा असतो, अखंड जागा असतो. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं, योगी ज्यावेळेस योग निद्रेमध्ये असतो, पूर्ण जागा असतो.
एक तर स्वप्नात असतो किंवा जागा असतो, लक्षात घ्या. स्वप्नात असतो अर्धवट समाधी. काही स्वप्न पडतात पहा, आपल्याला वाटतं स्वप्न पडले, आपण तर जागेच होतो. आणि काही वेळेस पोट रिकामा असेल आणि साधनेची उच्चतम अवस्था असेल तर तुम्हाला रात्रीमध्ये देखील वाटतं जागरण झालं. जागरण नसतं, ते तो जागा असतो. योग निद्रेतही तो जागा असतो. खुर्ची साधनेमधले काही अनुभव असे येऊ शकतात काही वेळेस, काही साधकांना आलेले आहेत. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. देहामध्ये मी आहे, मी म्हणजे अहंकार, अहंकार थोडाही नाही. मी ब्रह्म आहे, मी देव आहे. मी ब्रह्म आहे म्हणजे काय, मी हा शब्द तिथून उडाला. मी देवरूपच आहे, देव काया झाली, देव मन झालं, देवबुद्धी झाली, मी नाही. थोडाही अहंकार नाही बरं, थोडाही नाही. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. त्याच्या आधी एक ओवी आलेली कोणती, मी माझे मी माझी ऐसी आठवण विसरले जयाच. का पाठ होत नाही माहिती, प्रेम नाही. त्या वस्तूमध्ये प्रेम नाही, त्या शब्दांमध्ये प्रेम निर्माण झालं नाही. निस्ते मख्ख दगड येऊन बसतो, रडा तुम्ही रडा, आम्ही पाहतो, काही नाही. अरे प्रेम जर निर्माण झालं तर शब्द तुम्हाला ओवी फेकली की पाठ झाली पाहिजे. मी माझी ऐसी आठवण. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी ची ओवी पाहिल्यानंतर रडू येत असेल, ती पाठ झाली म्हणून समजा. अनेकदा सुजाता भंडारे रडली असेल एकांतामध्ये, मी अजून विचारलं नाही. त्या ओव्या पाहिल्यानंतर म्हणून पाठ झाल्या. अंतर मन ज्यावेळेस ठवळल्या जातं त्याच वेळेस ग्रास्पिंग येते. 10 मिनिट भाषणात कोणी टिकत नाही माझ्या कॅसेटमधून, कारण भिडतच नाही हृदयाला, भिडत नाही, काही बोलता येत नाही. गौरांग महाप्रभू, ज्याला चैतन्य महाप्रभू म्हणतात, एक वादविवादासाठी एक पंडित आला, कवी होता. त्यांनी 100 संस्कृतचे श्लोक तयार केले. 100 श्लोक, आणि म्हणले मी म्हणून दाखवतो, तुम्ही फक्त ऐका. त्यांनी ते म्हणून दाखवले. आणि गौरांग महाप्रभूला म्हटलं तुम्ही फारच हुशार आहेत का, मी पाहतो 35व्या श्लोकामध्ये मला वाचून दाखवा, मी कोणता आहे, निदान नाही तुम्हाला आठवत तर भाव सांगा. त्यांनी म्हणूनच दाखवलं. ते 35वा काय म्हणतो म्हणले, त्यांनी जे सांगितलं तो वाचून दाखवतानंतर 1 पासून 100 पर्यंत म्हणून दाखवले. काय बुद्धी प्रचंड झाली असेल. कृपालूजी महाराजाला पाठ का झालं, देवानं दिले त्याला, एक पाठी होती. अच्छा, आणि तुम्ही, आम्ही मूर्ख पाठी, देवानं मूर्खताच दिली आम्हाला, असं नाही आहे. हृदयाला भिडलं ते शब्द. अनेकदा मला पुढे जाता येत नाही त्या ओव्या पाहिल्यानंतर, भाव मलाही ते पाठवून जातं. सांगत असताना मला कंट्रोल करावं लागतं. इतका भिडतात की एखाद्या वेळेस
म्हटलं आपल्याला रडू कोसळेल, बोलता येणार नाही, मग मी थांबतो. फार कठीण असतं, पाठ होऊन जातं. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. झालं की नाही मला पाठ? मी काही पुन्हा पाहिलं नाही. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. अरे बोलताना देखील भिडलं पाहिजे. पार्था तो संन्यासी जाण निरंतर, जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. मी म्हणजे माझा मी विषयांकरता जागा नाही, त्याच्यात आसक्ती नाही. ज्या वेळेस आसक्ती विषयात, वस्तूत आणि व्यक्तीत नसते, हा जरी भोग घेत असला तरी असंग स्थितीत असतो. विषयांचा संग असला तरी असंग स्थिती असतो, कारण याचं देव मन असतं, मानवी मन बदललेलं असतं, म्हणून आठव राहत नाही. लक्षात घ्या. आणि समाधी अवस्थेतनं सर्व व्यवहार करतो, मंदाबाई राग्यासारखा. एका क्षणात समाधी अवस्थेमध्ये, एका क्षणात म्हणलं तर खाली उतरलाय. म्हणजे बेशुद्धीत व्यवहार चालतो असं नाही, पूर्ण शुद्धीत 90% तो व्यवहारी असतो. व्यवहारामध्ये जितका जागा तितका प्रचंड अध्यात्मामध्ये जागा. एकाच वेळेस दोन्ही गोष्टी घडतात. आणि त्याच्या मानवी मनाची कुठली आसक्ती, विषयासक्ती कायम नसते, मानवी बुद्धी नसते, शंका नाही, कुशंका नाही, प्रत्येक गोष्ट ईश्वरी, पूर्ण समर्पण भाव. त्यामध्ये मीपणा कुठलाच नसतो, अहंकार संपलेला असतो, अहंकारच नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. तुकाराम. तोडी येले गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. लोकांनी अर्थ उदास असा काढला की देहाला तकलीफ द्या. नाही, देह भरण्याकरता माझा जन्म नाही, उलट देह हे परमात्म्याचं मंदिर आहे आणि ज्याच्यामध्ये मला आत्म्याची प्रतिष्ठापना करायची. देह हे मंदिर आहे आणि मला हे पवित्र ठेवलं पाहिजे. उपभोगाचं साधन नाहीये हे, देव पण प्रगट करण्याचं साधन आहे. आणि म्हणून विषयात वावरत असताना आसक्ती ठेवू नका, त्याला उदास म्हटलंय तुकारामाने. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. म्हणून ह्या लोकांनी दाढ्याच ठेवल्या. वारकरी म्हणलं की दाढी घाण, कारण उदास असावं. आणि चकपक राहिलं तर हे बगळा दिसायला. काय अर्थ केलेत लोकांनी, मला सगळं नवल वाटतं. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. आशाही नाही आणि पाशही नाही, आसक्ती रहित, वासना रहित. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. प्रभू असलेली संपत्ती एखाद्या वेळेस तू कमी कर रे, पण तुझं स्मरण रात्रंदिवस राहू दे. नावडे जनधन माता पिता. अरे हे माता पिता ह्या जन्माचे कर्तव्य करील पण आसक्ती नाही ठेवणार, कारण करोडो जन्मात मी माता पिता बनलोय आणि अनंत जन्मी करोडो करोडो जन्मात अनेक माता पिता आहेत. पण खरा माता आणि पिता तू आहेस रे.
नावडे म्हणजे नावडे जनधन म्हणजे बापाला शिव्या देतो तो भक्त असं नाही समजायचं. आवडे म्हणजे आसक्ती नाही, प्रेमासक्ती ईश्वराची आहे, संसाराची विषयासक्ती नाही. जे जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. कारण अर्जुना, त्यांच्या देहाच्या ठिकाणी मी देह आहे अशी आठवण नसते, तर मग कर्तेपणाचं कुठला? परमेश्वरीकडे कर्तृत्व आहे याचा बळकट अनुभव आलेला असतो. आणि आत्मस्थिती आल्यावर उरेल ते काय सांग बरे.